जरी खासदार या ठिकाणी राष्ट्रवादीचे झाले तरी अजूनपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अद्याप काँग्रेसचा एकही राजीनामा आलेला नाही। वर्धाच्या आर्वी विधानसभेवर काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल यांनी केला दावा। आर्वी विधानसभेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी केला अग्रवाल यांनी अर्ज। वर्धाच्या आर्वी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या 3 पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे। यात काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचा देखील समावेश आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्याकडे शैलेश अग्रवाल आणि अनंत मोहोळ यांनी रीतसर अर्ज दाखल केला। यावेळी शैलेश अग्रवाल यांनी महाविकास आघाडीत आर्वी विधानसभा क्षेत्रातील उमेदवारी ही राष्ट्रवादीला न देता काँग्रेसला मिळावी अशी मागणी केली आहे। यापूर्वी याच विधानसभा क्षेत्रात अमर काळे यांनी 2019 ची निवडणूक काँग्रेसकडून लढली होती। काँग्रेस गेल्या 4 दशकापासून येथे निवडून लढत असून यावेळी देखील आर्वी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसने दावा केला आहे। ती एक रेग्युलर पद्धत आहे, त्याच्यापासून वेगळं आज जे आपल्याला या ठिकाणी भरपूर गोतावळा आर्वी विधानसभा क्षेत्राचा पाहायला मिळाला, त्याचं कारण असं आहे की नुकतंच काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे खासदार झाले आहेत, तर आर्वी विधानसभा क्षेत्र ही व्यक्ती केंद्रित होती आणि म्हणून आता आर्वीत ना लोक उरलेत, ना उमेदवार उरलेत आणि ना तिथे पक्षाचं काही संघटन उरलं। अशा प्रकारचा एक संदेश वरिष्ठांना जाऊ नये आणि लोकांना सुद्धा जाऊ नये, त्याच्यासाठी आज आर्वी विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणातून आज आर्वी विधानसभा क्षेत्राचे एक्झॅक्ट किती लोकांनी अर्ज केले ते जिल्हाध्यक्ष साहेबच सांगू शकतील। आम्ही 3 लोकांनी अर्ज या ठिकाणी केलेत आर्वी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी मागण्यासाठी काँग्रेसकडे। आणि एक आनंदाची बाब मला अशी वाटते की आर्वी विधानसभा क्षेत्रात जितकी काँग्रेस मजबूत आहे ही व्यक्ती केंद्रित कधीच नव्हती। कधी शिवचंद चुडीवाल तिथून त्या ठिकाणी आमदार होते तेव्हा सुद्धा आज ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला ते बाबूजी मोहोळचे चिरंजीव, त्या काळात त्यांचे वडील बाबूजी मोहोळ त्या ठिकाणी एक ऍक्टिव्ह काँग्रेसचे कार्यकर्ते होते। त्याच्यानंतर स्वर्गीय डॉक्टर शरदराव काळे साहेब त्या ठिकाणी आमदार झाले आणि त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव अमर काळे साहेब त्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार झाले। परंतु आर्वी मतदारसंघ हा कायम पंजाच्या मागे राहिलाय, पंजाच्या हाताशी राहिलाय, काँग्रेसच्या पाठीशी राहिलाय। हे आज आर्वी विधानसभा क्षेत्राच्या लोकांना दाखवायचं होतं, त्याच्यासाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटीवर सगळे हे आर्वी विधानसभा क्षेत्राचे लोक आलेत। त्यांनी अध्यक्षांना ही विनंती केली की बा आम्ही सगळे पंजासोबत आहोत, काँग्रेस सोबत आहोत। आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, जरी खासदार या ठिकाणी राष्ट्रवादीचे झाले तरी अजूनपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अद्याप काँग्रेसचा एकही राजीनामा आलेला नाही आणि कोणीच अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही। म्हणून आर्वी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस ही मजबूत आहे आणि आज इकडे जोरे सर आहेत, इकडे मोहोळ साहेब आहेत आणि मी, असे 3 उमेदवारी अर्ज आमचे या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीत आले।